नमस्कार, मी असिस्टंट प्रोफेसर कृष्णा बालने. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण भारत परिषद अधिनियम 1909 ज्यालाच मोर्ले मिंटो सुधार म्हटलं जातं तर ते आज आपण बघणार आहोत. काय तर भारत परिषद अधिनियम 1909 हे बघा, ह्या घटकावर खूप प्रश्न विचारले जातात. सरळ यावर असे प्रश्न विचारले जातात की बाबा मोर्ले कोण होता आणि मिंटो कोण होता. तर इकडे लक्षात द्या, मोर्ले जो आहे तो भारत सचिव आहे आणि मिंटो जो आहे तो भारताचा व्हाईसराय आहे. व्हाईसराय म्हणजे काय तर तुम्हाला माहित आहे 1858चा अधिनियम आपण लास्ट लेक्चरमध्ये बघितलेला आहे, जो भारताचा गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया आहे. तर त्या गव्हर्नर जनरल ऑफ इंडियाचं नामकरण चेंज करून त्याला व्हाईसराय केलं होतं. तर मिंटो हे भारताचे व्हाईसराय होते आणि मोर्ले जे होते ते भारताचे सचिव होते. ओके, मोर्ले भारत सचिव. कुठं राहायचा हा? इंग्लंडमध्ये राहून भारताचा कामकाज बघायचा. तर चला बघू. हे बघा, भारत परिषद अधिनियम 1909 बघण्यासाठी आपल्याला याची पृष्ठभूमी बघावी लागेल. यामध्ये दोन महत्त्वाचे कारक आहेत. पहिला म्हणजे 1905चा बंगाल विभाजन कोणी केला? प्रश्न विचारलेला आहे लॉर्ड कर्झन याने. लॉर्ड कर्झन. आणि कधी केला ते पण विचारलेलं आहे, आपण सविस्तर बघणारच आहोत. त्यानंतर बघा दुसरा 1906ची मुस्लिम लीगची स्थापना. मुस्लिम लीगची स्थापना. ओके, मुस्लिम लीग कोण आहे ह्या ठिकाणी हे लक्षात घ्या. जे भारताचे दोन तुकडे झाले, एक झाला भारत आणि एक झाला पाकिस्तान, तर त्यासाठी जी मेन महत्त्वाची जी कारक आहे तर ती आहे मुस्लिम लीग. या मुस्लिम लीगमुळेच भारताचे दोन तुकडे झाले, एक बनला पाकिस्तान आणि एक बनला भारत. तर ते नंतरचा विषय आहे, तो आपण नंतर बघणारच आहोत. तर भारत परिषद अधिनियम 1909 बघण्यासाठी आपल्याला ह्या दोन पृष्ठभूमीवर चर्चा करावी लागेल. आणि ते पहिले आपण 1905चा जो बंगाल विभाजन आहे तर तो सुरुवातीला बघू. तर हे बघा, 1905चा बंगाल विभाजन. 1905 बंगाल विभाजन. लॉर्ड कर्झन 16 ऑक्टोबर 1905. हे बघा विद्यार्थी मित्रांनो, लॉर्ड कर्झन यांनी 1905ला, कधी 16 ऑक्टोबर 1905ला एक घोषणा केली. काय? बंगाल विभाजनाची घोषणा केली. समजा हा आहे बंगाल. काय आहे? हा आहे बंगाल प्रांत. तर हे जे विभाजन आहे तर ह्या विभाजनासाठी या लॉर्ड कर्झनने कारण काय दिलं की प्रशासकीय कारण दिलं. प्रशासकीय म्हणजे काय हो? तर आपला जो हा बंगाल प्रांत आहे तर त्यावेळी हा प्रांत जवळपास 4.89 लाख स्क्वेअर किलोमीटर इतकं ह्या बंगाल प्रांताचं क्षेत्रफळ होतं. आणि यामध्ये जवळपास 7 ते 8 करोड अशी पॉप्युलेशन म्हणजेच लोकसंख्या होती. तर या लॉर्ड कर्झननं कारण काय दिलं की बाबा आम्हाला प्रशासन करण्यासाठी अडथळा निर्माण होत आहे. हा खूप मोठा प्रांत आहे आणि त्याच्यामुळे याची विभागणी करणं खूप सोयीस्कर ठरल आणि त्याच्यामुळं आम्ही काय करत आहोत, या बंगालची फाळणी करत आहोत, बंगालचं विभाजन करत आहोत, बंगालला दोन तुकड्यामध्ये पाडत आहोत. म्हणजे भारत आणि पाकिस्तान जसं झालं तसं एक प्रयत्न चालू आहे. बघा, तर काय करत आहोत हे करत आहोत. मुख्य कारण काय होतं हे बघा, जो बंगाल आहे, बंगालचा जो पूर्व भाग आहे त्या पूर्व भागामध्ये मुस्लिम मेजॉरिटी जास्त होती. मुस्लिम लोक जे आहेत ते जास्त होते. कुठं? बंगालच्या पूर्व भागामध्ये. आणि जो बंगालचा पश्चिम भाग आहे, काय? बंगालचा पश्चिम भाग जो आहे तिथं हिंदू मेजॉरिटी होती. हिंदू म्हणजे बंगालच्या पश्चिम भागामध्ये हिंदू लोकसंख्या जास्त आणि बंगालच्या पूर्व भागामध्ये मुस्लिम लोकसंख्या जास्त होते. तर मेन कारण काय होतं, ह्या हिंदू आणि मुस्लिमांमध्ये जे ऐक्य आहे ते ऐक्य तोडणे. हिंदू आणि मुसलमान ह्या दोघांमध्ये काय करणे, फूट पाडणे आणि जो मुस्लिम समाज आहे तर तो मुस्लिम समाज आपल्याकडे वळून घेणे. हा या बंगाल विभाजनाचा, बंगालच्या फाळणीचा मुख्य काय होता, उद्देश होता. तर काय करायचं होतं, हे ऐक्य तोडायचं होतं. मग हे काय झालं, 16 ऑक्टोबर 1905ला देशामध्ये आपल्या काय झालं, काळा दिवस म्हणून लोक साजरा करू लागले. काळाच दिवस ना. आता हिंदू आणि मुस्लिम लोकांमध्ये फूट पाडण्याचं हे काम ह्या लॉर्ड कर्झनने केलं.
त्याला प्रशासकीय कारणतत्त्व देत होता. परंतु काय झालं, याच्या विरोधामध्ये देशामध्ये एक देशव्यापी आंदोलन सुरू झालं. कोणतं आंदोलन चालू झालं? स्वदेशी व जे विदेशी वस्तू आहे, विदेशी वस्तूंचा बहिष्कार, स्वदेशी आंदोलन चालू झालं. सोबत विदेशी वस्तू ज्या आहेत त्यांचा बहिष्कार करणं चालू झालं. आणि जी इंडियन नॅशनल काँग्रेस आहे, हे बघा, जी इंडियन नॅशनल काँग्रेस आहे, जी 1885ला जिची स्थापना झाली, ॲलन ॲक्टन ह्यूम या इंग्रज अधिकाऱ्याने ह्या इंडियन नॅशनल काँग्रेसची स्थापना केली. तर सुरुवातीला ही इंडियन नॅशनल काँग्रेस काय होती, एक की बाबा फक्त जे काय भारतीय लोकांच्या मागण्या आहेत तर त्या ब्रिटिशाकडे ते मागण्या पोहोचवत होते आणि त्यांच्या बदल्यामध्ये ब्रिटिश काय करायचे, जे इंग्रज आहेत ते काय करायचे, काही मागण्या स्वीकारत करायचे आणि ह्यांना खुश करण्याचं काम करायचे. पण काय झालं होतं, जी ही इंडियन नॅशनल काँग्रेस आहे तर ह्या इंडियन नॅशनल काँग्रेसमध्ये 2 गट होते. 2 गट पडले समजा, एक मवाळ आणि एक जहाल, किंवा एकाला आपण नरम दल म्हणू, नरम दल, आणि एकाला आपण गरम दल म्हणू. तर जे जहालवादी आहे तर त्या जहालवाद्यामध्ये लाल बाल पाल, आणि जे मवाळवादी आहे त्याच्यामध्ये मग गोखले, रानडे असे यासारखे मवाळवादी नेते होते. पण हे जहालवादी जे होते, ह्या जहालवाद्याला हे जे आपण ही जी इंडियन नॅशनल काँग्रेस आहे, ही जी मागण्या वगैरे करण्यासाठी जी विनंती अर्ज करते ती ह्यांना अजिबात मान्य नव्हतं. यांच्यामध्ये काय होतं, यांच्यामध्ये आंदोलन करणं आणि ह्यांना गुडघ्यावर टेकण्यास मजबूर करणं हे यांच्यामध्ये होतं. मग काय झालं, तर हे जे जहालवादी होते, मग कोण जहालवादी, लाल बाल पाल जे आहे, तर इंडियन नॅशनल काँग्रेसमधला एक धडा जो आहे तो ह्या विभाजनाच्या विरुद्ध आंदोलन करत होता. एक धडा या विभाजनाच्या विरुद्ध आंदोलन करत होता. कोण? लाल बाल पाल. लाल म्हणजे लाला लजपत राय, बाल म्हणजे बाळ गंगाधर टिळक आणि बिपिनचंद्र पाल. हे जहालवादी नेते ह्या विभाजनाच्या विरोधामध्ये काय करत होते, आंदोलन करत होते. आता हे बघा, आपण 1905चा ऑलमोस्ट बंगाल विभाजन थोडक्यात बघितलेलंच आहे. बाकी जर पूर्ण हे बंगाल विभाजन आपण मॉडर्न हिस्ट्री शिकते वेळेस ते पूर्ण डेप्थमध्ये आपण त्याचा विचार करणारच आहोत, त्याला अभ्यासणारच आहोत. तर आता यानंतरचं 1906ची मुस्लिम लीग स्थापना. हे बघा, जे बंगाल विभाजन आहे, ज्या बंगाल विभाजनाची घोषणा लॉर्ड कर्झनने केली होती, त्याच ठिकाणी पाकिस्तान निर्मितीची जी बीजं आहेत ते रोवली गेली होती. हे बघा, 1906ला मुस्लिम लीगची स्थापना होते. हीच मुस्लिम लीग पुढं आपण बघणारच आहोत, पुढं काय करते, अशी सिच्युएशन बनवते की भारताचे 2 तुकडे करण्यासाठी मजबूर व्हावं लागतं. एक तुकडा भरतो भारत, ज्यामध्ये आपण राहतो, ज्यामध्ये हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई सर्व धर्म समभाव, सर्व धर्म एकमेकाचा आदर करत राहतात आणि आपला देश खूप चांगला देश आहे. आणि दुसरा तुकडा म्हणजे पाकिस्तान. तुम्हाला सध्या पाकिस्तानची सिच्युएशन काय आहे ते माहीतच असेल. तर हे बघा, ह्या मुस्लिम लीगमुळे भारताचे 2 तुकडे पडले, एक बनला भारत, एक बनला पाकिस्तान. आणि जी बंगाल विभाजनाची घोषणा लॉर्ड कर्झनने केली होती त्याच ठिकाणी पाकिस्तान निर्मितीचे जे काही बीजं आहेत ते रोवली गेली होती. तर हे काय झालं, 1906ला ढाकामध्ये मुस्लिम लीगची स्थापना झाली. आणि ह्या लीगनं काय केलं, त्या बंगाल विभाजनाचे जी आंदोलन चालू होतं किंवा जी सिच्युएशन बनली होती आपल्या देशामध्ये, तर त्याच टायमिंगला हिनं काय केलं, जो मिंटो आहे, मिंटो कोण आहे, मिंटो हा भारताचा व्हाईसराय आहे. हे मुस्लिम लीग मिंटोकडे जाते आणि मिंटोला म्हणते की बाबा आम्हाला काय करा, तुम्ही विधान परिषदेमध्ये आम्हाला स्वतंत्र मतदारसंघ द्या, आमचा स्वतंत्र प्रतिनिधी द्या, आम्हाला एक निर्वाचन व्यवस्था तुम्ही द्या स्वतंत्र. तर काय झालं, ह्या मिंटोनं त्यांची मागणी स्वीकृत केली. आणि याच दरम्यान काय झालं, जे ब्रिटिश पार्लिमेंट आहे, ब्रिटिश पार्लिमेंट, तर त्या ठिकाणी बजेट सत्र चालू होतं. आता आपल्यात कसं बजेट सत्र चालू असतं फेब्रुवारी ते मे महिन्याच्या दरम्यान, तसंच तिथं बजेट सत्र चालू होतं. तर त्याच्यावर बजेटवर भाषण करताना कोण, मोर्ले जो आहे तो तिथे बजेटवर भाषण करत असताना
तो अशी घोषणा करतो की बाबा आम्हाला भारतामध्ये प्रतिनिधी सरकार द्यायचं आहे, भारताला आम्हाला प्रतिनिधी सरकार द्यायचं आहे, रिप्रेझेंटेटिव्ह गव्हर्नमेंट आम्हाला भारतामध्ये द्यायची आहे, अशी त्यांनी तिथं घोषणा केली. आणि सोबत ह्या मोर्लेनं ह्या मिंटोला सरळ सांगून टाकलं, कोणाला? ह्या मिंटोला मोर्लेनं सरळ सांगून टाकलं की बाबा हे जी कर्जनमुळं, बंगाल विभाजनामुळं जे काही सिच्युएशन बनली आहे, जे काही आंदोलन आपल्या विरोधात होत आहेत, तर ते कुठं ना कुठं थांबले पाहिजेत. तर ते सिच्युएशन स्टॉप करण्यासाठी तुम्ही असं काहीतरी करा. काय करा तुम्ही? मुस्लिम लोकाला म्हणा किंवा काँग्रेसला म्हणा आपल्याकडे करून घ्या, त्यांना आश्वासनं द्या, मोठमोठे आश्वासनं द्या, नका का ते तुम्ही पूर्ण करणार, ॲटलिस्ट आश्वासनं द्या, त्यांना आपल्या बाजूनं करून घ्या. अशी सरळ सरळ या मोर्लेने मिंटोला काय केले, असा सूचना दिल्या. त्यावर मिंटोनं काय केलं, जी मुस्लिम आहे, मुस्लिमांना तर त्यांनी ऑलरेडी काय केलं होतं, कबुली दिली होती या मिंटोनं की बाबा आम्ही तुम्हाला एक स्वतंत्र मतदारसंघ देऊ, तुम्हाला स्वतंत्र प्रतिनिधी, स्वतंत्र निर्वाचन व्यवस्था जी आहे ते आम्ही तुम्हाला देऊ. मग मुस्लिम काय झालं होतं, ऑलरेडी ह्या ब्रिटिशाकडून, कोणाकडून? ह्या ब्रिटिश किंवा समजा हा मिंटो जे आहे, तर ह्या मिंटोकडं ऑलरेडी कोण आलेलं होतं? मुस्लिम लीग तर आलेली होती. मुस्लिम लीग म्हणजे मुसलमानाचं प्रतिनिधित्व करणारी एक संघटना. ओके, तर मिंटोकडे ऑलरेडी मुस्लिम लीग आली होती. आता काय होतं, जी इंडियन नॅशनल काँग्रेस आहे, जी इंडियन नॅशनल काँग्रेस आहे, राष्ट्रीय काँग्रेस आहे, तर त्या काँग्रेसला काय करायचं होतं, आपल्याकडं करून घ्यायचं होतं. मग तिनं काय केलं, ह्याच्यामधला जो मवाळ गट आहे, मवाळ गट, मवाळ आणि जहाल, ह्या जहालांना हे जे मवाळ कार्य करतात ते बिलकुल आवडत नव्हतं आणि ह्या मवाळांना जे जहाल कार्य करतात ते बिलकुल आवडत नव्हतं. असे दोन धडे होते कुठं? इंडियन नॅशनल काँग्रेसमध्ये. मग या मिंटोनं काय म्हणलं ह्या मवाळांना की बाबा आम्ही भारतामध्ये तुम्हाला प्रतिनिधी सरकार देण्याचा विचार करत आहोत, तर तुम्ही आम्हाला काय करा, सहकार्य करा. याच्यावर हे लगेचच काय झाले, हे मवाळ लोक तयार झाले. मग मुस्लिम लीग आणि मवाळ, आता ही जी इंडियन नॅशनल काँग्रेस आहे ती मुख्यतः त्याच्यामध्ये जे मेन नेते वगैरे होते तर ते मवाळ गटाचे होते. त्यामुळे आता ऑलमोस्ट काय झालं, इंडियन नॅशनल काँग्रेस ह्या मिंटोकडे गेली. काय झालं, मुस्लिम लीग पण इंग्रजांनी आपल्याकडे करून घेतलं आणि इंडियन नॅशनल काँग्रेसचा जो मुख्य घटक आहे, मुख्य मवाळ जे लोक आहेत तर त्या मवाळ गटाला आपल्याकडे करून घेतलं. आणि मग काय झालं, हे मवाळ आणि जहाल, ऑफकोर्स या दोघांमध्ये आता फूट पडणं. मग काय झालं, इथंच काँग्रेसमध्ये दोन गट पडले, मवाळाचा गट आणि जहालाचा गट. जहाल हे इंडियन नॅशनल काँग्रेसपासून थोडं दुरावले गेले आणि मवाळाचं इंडियन नॅशनल काँग्रेसवर वर्चस्व राहिलं. तर आता या सगळ्या सिच्युएशन नंतर काय होतं, 1909चा सुधार येतो. काय? 1909चा भारत परिषद अधिनियम येतो. तर तो बघू आता. 1909 सुधार. तर हे बघा, जे विधायिका होती, केंद्रीय विधायिका आणि प्रांतिक विधायिका जे आहे त्यांच्या कार्यामध्ये आणि त्यांच्या आकारामध्ये काय झालं, वाढ करण्यात आली. कशामध्ये? विधायिका. आणि जी कार्यपालिका होती तिच्यामध्ये पण काही बदल केला गेला. तर जी विधायिका आहे, केंद्रीय आणि प्रांतीय विधायिका आहे, त्यांच्या कार्यामध्ये आणि आकारामध्ये वाढ केली गेली. आणि जे इथं सदस्य असतात त्यांचं जे इलेक्शन होतं तर त्या इलेक्शनसाठी योग्यतेवर आधारित मताधिकार देण्यात आला. मताधिकार म्हणजे जे विधायिकामध्ये जाणारे आहेत, जे इलेक्शन होणार आहे, तर त्या इलेक्शनसाठी कोण एलिजिबल असेल वोट देण्यासाठी, तर त्यासाठी हे बघा, एक नंबरला असे लोक जे ब्रिटिशांना किंवा इंग्रजांना टॅक्स देतात, तर अशा लोकांना काय झाला, मताचा अधिकार मिळाला, त्यांना मताधिकार मिळाला. 2 नंबरला असे लोक जे उच्च शिक्षित आहेत, तर उच्च शिक्षित लोकांना पण या ठिकाणी काय झालं, मताधिकार मिळाला, उच्च शिक्षित लोक. आणि 3 नंबरची कॅटेगरी हे बघा, जे भारतामध्ये श्रीमंत लोक आहेत, तर श्रीमंत लोकांना पण मताधिकार देण्यात आला. म्हणजे सर्वांना मत किंवा वोट करण्याचा अधिकार होता का, सर्वांना वयस्क मताधिकार होता का, तर तसं काहीच नव्हतं. तर जे जास्त टॅक्स देतील, जे उच्च शिक्षित असतील आणि जे श्रीमंत असतील, फक्त अशाच लोकांना या ठिकाणी मतदानाचा अधिकार मिळाला.
तर कार्यपालिकामध्ये काय बदल झाला, जे व्हाईसरायची कार्यपालिका होती किंवा जे व्हाईसरायचं काउन्सिल एक्झिक्युटिव्ह काउन्सिल होतं तर त्यामध्ये एकही भारतीय असायचा नाही. मग या ॲक्टच्या प्रावधानाने असं केलं की यामध्ये एक भारतीय असेल. काय असेल, यामध्ये एक भारतीय असेल आणि या प्रावधानानंच प्रथमतः व्हाईसरायच्या कार्यपालिकेमध्ये व्हाईसरायची जी एक्झिक्युटिव्ह काउन्सिल आहे तर त्या एक्झिक्युटिव्ह काउन्सिलमध्ये प्रथमतः सत्येंद्र प्रसाद सिन्हा यांची कार्यपालिकामध्ये निवड केली गेली. हे बघा विद्यार्थी मित्रांनो, कार्यपालिका आणि विधायिका यांच्यामधला जो काही बदल आहे तो आपण बघितलेलाच आहे. यानंतरचे अन्य काही प्रावधान आहेत ते प्रावधान बघा. तर जे बजेट आहे या ॲक्टाने असं सरळ सांगण्यात आलं की बाबा अजूनही भारतीयांना बजेटवर मतदान करण्याचा अधिकार असणार नाही. सोबत पूरक प्रश्न विचारण्याचा अधिकार तर दिला. त्यानंतर जे लोकहिताचे मुद्दे आहेत, लोकहिताचे मुद्दे, तर लोकहिताच्या मुद्द्यावर चर्चा करण्याचा अधिकार तर दिला गेला, परंतु अट अशी टाकण्यात आली की त्याला आम्ही कधीही खारिज करू शकेल. सोबतच असं सांगण्यात आलं की जी ब्रिटिश गव्हर्नमेंट आहे, ब्रिटिश गव्हर्नमेंटवर चर्चा करू शकणार नाहीत. सोबत मुस्लिमासाठी स्वतंत्र मतदारसंघ प्रतिनिधित्व दिले गेलं आणि यालाच इंडियन नॅशनल काँग्रेसनं विरोध केला. काय केला, इंडियन नॅशनल काँग्रेसने यालाच विरोध केला. तर यानंतरचा जो 1919चा ॲक्ट आहे तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू. विद्यार्थी मित्रांनो, 1919चा भारत परिषद अधिनियम आपण बघितलेला आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब अवश्य करा. थँक्यू.